देवाडी सूरज माने लुमने कोल तर अमर बामरस वडगाव असा रंगणारा हा सामना आहे। यावेळेला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत कॉर्नरला, आउटफील्ड स्लो आहे आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय। 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत। सुरुवात पहिल्या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं होतं। स्कोरबोर्डचा श्री गणेशा केलाय शशिकांत शिंदे शिंदेवाडी यांनी। धावसंख्या आहे धावफलकावरती 2 बॉलचा खेळ संपलाय। चला प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग नको ही विनंती आहे दोन्ही संघांना। आता बॉल क्रमांक 3 अमर बामरस पुन्हा तयार। तोला मोलाचे खेळाडू समोरासमोर आहेत। अनेक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय खेळ राहिला आहे, परंतु आज पर्व क्रमांक 5 मध्ये कोण चांगला खेळ करणार। यावेळेला उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन, लांबी कमी पडली आहे। कोणी भिडणार नाही। आता शशिकांत शिंदे माघारी येत आहेत, नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। निश्चित 2 फलंदाज मधोमध आले होते ना, त्यावेळेस मात्र चर्चा झाली असेल की आक्रमण केलं पाहिजे आणि आक्रमणासाठी कोण गेले तर शशिकांत शिंदे आक्रमणासाठी गेले, परंतु आक्रमण त्यांचं फसलं, लांबी कमी पडली आणि त्यांच्या विकेटचं झालं ते पतन। धावसंख्या आहे 2, 1 गडी बाद। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता नरेंद्र गुजर जे बनगरचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत। नरेंद्र गुजर क्षमता आहे मधल्या फळीमध्ये, नरेंद्र गुजर चांगली बॅटिंग करू शकतात। बॅटिंगसाठी होत आहे तयार। 3 बॉलचा खेळ संपलाय। अमर बामरस यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटचा चेहरा बॉलला दाखवलेला आहे। एक सिंगल धाव गेल्याने स्ट्राईक वरती सूरज माने यांना आणलेला आहे। शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये सूरज माने यांचा खेळ बहरला होता सह्याद्री सुपरस्टार या टीम कडून खेळताना, परंतु आज पाटील इंडियनसाठी खेळायचं आहे। कशा प्रकारचा खेळ करतील, पहिल्यांदा स्ट्राईक मिळालाय। 4 बॉलचा खेळ संपलाय। शेवटचे 2 बॉल अमर बामरस पुन्हा तयार होत आहेत लुमने कोल एंड कडून। यावेळेला कट केलाय बॉल, कव्हर्सला खेळाडू आहेत। एक सिंगल धाव, सूरज माने यांनी स्वतःवरती संयम ठेवलाय। बॉल आला त्यानंतर त्या बॉलला दिशा दिली, एकच धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय आणि नरेंद्र गुजर यांना स्ट्राईक वरती आणलंय। आता फलंदाजांनी घाई केली नाहीये, कारण या अगोदर शशिकांत शिंदे यांनी आक्रमण केलं होतं आणि ते आक्रमण फसलं होतं, म्हणजे कुठेतरी जी विकेटची पतझड सुरू झाली ती थांबवायची आहे। यावेळेला वेगाने आणि उसळणारा बॉल, बॅटची कडा, कमालीचा बॉल इथे हाताळलाय। या बॉलसाठी नरेंद्र गुजर तयार नव्हते, विकेटचं होत आहे पतन। धावसंख्या आहे 4, 2 गडी बाद या डीजे। कारंडे यांच्याकडे क्षमता आहे, मधल्या फळीमध्ये तेही चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज संघ अडचणीमध्ये आहेत आणि समोरच्या बाजूला आता बॅट्समन तयार होतील बॅटिंगसाठी। सूरज माने तर बॉलर आहेत।
पण यावेळेला बॉलला दिशा दिली, एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि युनिस काजी गजवडी यांना ओव्हर नंबर 2 साठी बोलवलेलं आहे, ज्यांनी खुल्या गटाचं क्रिकेट चांगलं खेळलंय. सातारा जिल्ह्यामध्ये याही नावाचं क्रिकेटमध्ये डंका राहिला आहे आणि एक पर्व याही नावाने गाजवलेलं आहे. त्यामुळे युनिस काजी एक चांगले ऑलराऊंडर आहेत. समोर आता अक्षय कारंडे, चांगली बॅटिंग करावी लागेल, संघ अडचणीमध्ये आहे. आणि यावेळेला काय फटका आहे, फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार टीम पाटील इंडियन्ससाठी अक्षय कारंडे यांच्या बॅटमधून. यांची बॅट तळपले. युनिस काजी यांच्यावरती आक्रमण गेले. युनिस काजी पुन्हा तयार. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं की हा फटका कुठेतरी मला पॉइंट किंवा थर्डमॅनला खेळायचा आहे, परंतु प्रयत्नांना यश नाही. युनिस काजी यांनी मनसुबे ओळखले अक्षय कारंडे यांचे आणि इथे टाकला तो डॉट बॉल. तर डॉट बॉल टाकलेला आहे. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला समोरच्या खेळाडूचे मनसुबे ओळखता आले पाहिजेत. यावेळेला आता खोलात टाकलेला बॉल आहे, ओरपीच आहे, बुंद्यामध्ये टाकलाय. एकच सिंगल धाव येईल. आता युनिस काजी यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये जे मिश्रण आहे ना ते अंमलात आणलंय. काही बॉल पाठी, काही बॉल पुढे, असं विश्लेषण आपण त्यांच्या या षटकाचं करूया. आता एका बाजूला सूरज माने तयार होतील बॅटिंगमध्ये. सूरज माने आक्रमण करतील, संयम ठेवतील, कारण चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. धावसंख्या आहे 10, 2 गडी बाद. यावेळेला पहा, एक पाय रोवलाय, पंचांगडे दाद मागितली आहे. कमालीचा बॉल होता, प्रभावित करतोय. एक पाय पुढे काढला होता. पुढे जावं की पाठीमागे थांबावं या द्विधा मनस्थितीमध्ये सूरज माने अडकले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. इकडे बालंबाल बचावलेले आहेत, कारण पाठीमागे टपला यष्टीरक्षक उधळण्या तुझा डाव. त्यामुळे सूरज माने यांना कुठेतरी आपल्या पायांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. नियंत्रण जर सुटलं असतं या बॉलच्या पाठीमागे तर निश्चित पाठीमागे संकेत आरगडे होते स्टंपिंग करण्यासाठी. बॉलर तयार युनिस काजी. यावेळेला बॅटची कडा आहे, परंतु पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पाठीमागच्या बॉलवरती पाटील इंडियनच्या पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता, कारण महत्वाची विकेटवर सूरज माने हे बालंबाल बचावले. धावसंख्या पुढे गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 वरती 2, 2 षटका अखेरीत. चला करा घाई, ही दोन्ही संघांना आहे विनंती. ऐकूया एक छोटंसं आणि मधुर संगीत. मित्रांनो वेळ घेत आहे त्यासाठी विनंती आहे. या अगोदर आम्ही तुम्हाला निर्धारित वेळ सांगितलेला आहे, म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं हाताळलेली आहेत. म्हणजे उर्वरित आता 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळायची आहे, त्याची नोंद आपण घ्या. ओव्हर नंबर 3 साठी आता पुन्हा एकदा आलेले आहेत. या षटकासाठी जो पर्याय निवडला आहे अमर बामरस पुन्हा एकदा आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. यावेळेला समोर खेळलेला फटका लॉंग ऑन वरतून खेळाडू धावत येत आहेत. आता सर्कल मधल्याच खेळाडूंनी हा बॉल थांबवला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळाले. कालपासून जर आपण पाहिलं ना या खेळपट्टीवरती धावा येत नाहीयेत आणि धावांसाठी फलंदाजांना झगडावं लागते, कसरत करावी लागते. त्यामुळे बॅटिंग करताना 50+ ही धावसंख्या एक आव्हानात्मक असू शकते. पहिला बॉल झाला, आता अक्षय कारंडे तयार. दुसरा बॉल फेस करतील अमर बामरस यांचा. यावेळेला हा फटका चांगला, आवाज चांगला आला होता बॅटमधून, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एकेरी दुहेरी धावा या स्कोर बोर्डला नेहमी नवसंजीवनी देत राहतात आणि त्याच धावा इथे गोळा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी सुरू ठेवलेला आहे. यावेळेला समोर फटका, क्षेत्ररक्षक येतील का? बॉलच्या खाली येऊ शकले नाही, परंतु 2 धावा
क्षेत्ररक्षक रोखूही शकले नाहीयेत. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पुढे सरसावेल. एका बाजूला बॅटिंग करताना अक्षय कारंडे, एका बाजूला सूरज माने आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय कारंडे जे सोनवडीचे आहेत, सूरज माने लुमणेखोलचे आहेत, अमर बामरस वडगावचे आहेत. यावेळेला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता थोडीशी साधता आली नव्हती या फटक्याच्या पाठीमागे, परंतु एक सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. पण वेळेला फार महत्व आहे. वेळेवरती भरपूर काय अवलंबून असते. एखादी वेळ जर हातामधून निघून गेली ना तर ती पुन्हा येत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. आलेला बॉल टोलवायचा आहे कसा, याची वेळेची अचूकता साधत तुम्हाला फटका खेळावा लागतो. बॉलर तयार अमर बामरस. पहिलं षटक चांगलं होतं. यावेळेला आता पुन्हा उसळणारा बॉल टाकला, शरीरापासून दूर ठेवला. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना, गोलंदाजीमध्ये तुम्हाला भिन्नता दाखवावीच लागते. म्हणजे आपण विनंती आहे की आपण वेळ घेत आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला एका षटकासाठी फक्त आता 5 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. आणि जर हे आपण निर्धारित वेळेमध्ये हाताळलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये खेळाडू आत घ्यावा लागेल. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि गोलंदाज आहेत नवनाथ शिरटावले. ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत, जे खडगावचे आहेत. नवनाथ शिरटावले ओव्हर नंबर 4 हाताळतील. चला घाई करा नवनाथ, आपण फक्त 5च मिनिटं आहेत या षटकासाठी. आणि बॅटिंगमध्ये सूरज माने 7 बॉल 7, अक्षय कारंडे 6 बॉल 6. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कशा प्रकारची गोलंदाजी या डावामध्ये झालेली आहेत. 18 बॉलमध्ये अवघ्या 16 खर्च केल्यात. म्हणजे इथून पुढे धावांची गती वाढवावी लागेल पाटील इंडियन्सच्या टीमला. यावेळेला हा तडाखा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक कडक बेधडक ठोकलाय. सूरज माने यांच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा फटका, षटकार. जो समुद्र आता शांत होताना आता तो खवळलेला आहे. सूरज माने सुरुवातीला संत गतीने बॅटिंग केली, परंतु आता आक्रमण केलंय. याही वेळेला आक्रमण. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी आणि याच दरीतून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी सूरज माने यांच्या बॅट मधून आलाय चौकार. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला दाद द्यावी लागेल नवनाथ चिरटावले यांच्या या बॉलसाठी. कारण ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल टाकला थोडासा पुढे सोडला आणि पायाला जाऊन भेदणारा हा बॉल होता. पंचांनी कळवलं की लेग बायची धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल, कारण 2 बॉल महागडे होते. त्यानंतर मनोबल वाढले. आता नवनाथ शिरटावले फुल टॉस टाकतायत. फुल टॉसला हवेत खेळलाय आणि पंचांनी हात बाहेर काढलाय आणि पंच सांगतात की हा नो बॉल आहे आणि +2 धावा. अशा धावा घेतल्या जातील स्कोर बोर्ड मध्ये 3. आणि यानंतर यानंतर आहे फ्री हिटचा बॉल. धावसंख्या आहे 30 धावा, 2 गडी बाद. आणि एका बाजूला आता अक्षय कारंडे तयार. 7 बॉलमध्ये 8 धावांचा खेळ उभा केलाय, परंतु इथून पुढे मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. नवनाथ शिरटावले यांनी अगोदरचा बॉल चांगला टाकला होता, हा बॉल खराब होता. फ्री हिटचा बॉल, परंतु उसळणारा बॉल बॅटची कडा घेऊन पाठीमागे गेला, परंतु संकेत आरगडे यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाहीये. म्हणजे फ्री हिटचा बॉल अतिशय योग्य रीतीने टाकलेला आहे आणि उसळणाऱ्या बॉलसाठी तयार नव्हते अक्षय कारंडे. आला तो डॉट. आता शेवटचे 2 बॉल या षटकातील शेष. नवनाथ चिरटावले पुन्हा तयार.
यावेळेला वळवलाय, स्विंग करून दिलाय, बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, हवाई फायर, षटकार अक्षय कारंडे. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा, 5 बॉलच्या पाठीमागे नवनाथ चिरटावले यांनी खर्च केल्या. 36 वरती 2 शेवटचा बॉल. या षटकातील शिल्लक आहे. अक्षय कारंडे यांची आता बॅट तळपलेली आहे आणि तळपणं फार महत्वाचं आहे. चांगली धावसंख्या उभारायची आहे ना, तर चांगलेच फटके खेळावे लागतील. आता लॉंग लेगला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक जातील 2, तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे फरार. 40 वरती 2, 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना पाटील इंडियनची स्थिती आहे. ऐकूया एक छोटंसं संगीत. साठी रिपोर्टिंग करा श्री साई 11 आणि रायझिंग स्टार. आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. श्री साई 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये टॉस होत आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल आणि त्या टॉससाठी आपण उपलब्ध व्हा ही विनंती आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर 40 वरती 2 ही स्थिती आहे. 2 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या मंदावली होती, परंतु 2 षटकांमध्ये जी बॅटिंग केलेली आहे ना टीम पाटील इंडियन या टीमने जबरदस्त खेळ राहिला. पहिली 2 षटकं राहिली गोलंदाजी करत असताना टीम 11 सुपरस्टारची, परंतु 2 षटकं राहिलेली आहेत आता रायझिंग पाटील इंडियन या टीमची. आणि रायझिंग स्टार आणि श्री साई 11 या दोन्ही संघनायकांना आपण आमंत्रित करूया टॉससाठी. अंतिम षटक रवींद्र लोटेकर जे फौजी आहेत. यावेळेला बॅटची आतली कडा होती का, बॅट आणि बॉलचा संपर्क होता का, आलाय तो डॉट बॉल. सुरुवात चांगली केली या षटकाची, किंबहुना डॉट टाकला. एका बाजूला सूरज माने सारखे फलंदाज आहेत. 10 बॉल मध्ये 17 धावांचा खेळ त्यांनी केलाय आणि अशा फलंदाजाला बांधून ठेवायचे अंतिम षटकामध्ये. फौजी पुन्हा तयार. यावेळेला हा तडाखा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, एक वार चेंडू सीमा पार. सूरज माने यांच्या बॅट मधून आलाय बेमिसाल षटकार. या वर्षी अनेक खेळाडूंना जिल्हा आयकॉन म्हणून संधी मिळाली आणि पहा त्यांचा फॉर्म काय बोलतो यार. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, हो आले आणि ते झेल निसटलाय आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या पुढे सरसावते. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला 10.67चा करंट रन रेट आहे, म्हणजे 55 धावा अपेक्षित आहेत प्रथम बॅटिंग करताना. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रवी फौजी पुन्हा तयार. 3 बॉल टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात. यावेळेला आता समोर खेळलेला बॉल, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय का, हो केला गेलाय आणि 2 धावा बघता बघता या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला आपण टॉस साठी आलात का, शेवटचा कॉल आहे आपल्याला टॉस साठी. श्री साई 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होते. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक कव्हर्सला बॉलच्या खाली, परंतु हाई झेल होऊ शकला नाही. पण अंतिम षटकामध्ये 2 झेल निसटलेले आहेत. या ज्या धावा आहेत ना, या धावा फार महत्त्वाच्या आहेत. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण ज्यावेळेस सामना अंतिम टप्प्यामध्ये जातो ना, या धावा बनवणं कठीण होतं. त्यामुळे प्रत्येक धावी फार महत्त्वाची आहे. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टॉससाठी पुन्हा अनाऊन्स केलं जाणार नाही मित्रांनो. आपण टॉससाठी या. श्री साई 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये होतोय तो टॉस. आपण इनिंग ब्रेकमध्ये उपलब्ध व्हा ही विनंती आपण दोन्ही संघनायकांना करूया. हा शेवटचा बॉल या षटकातला,
हवेत तर खेळलाय. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोहोचतील का, गेले होते परंतु झेल होऊ शकला नाही. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेक केली आहे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. प्रथम बॅटिंग करताना पंच 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. 53 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता 54 धावांचं लक्ष आहे. टीम 11 सुपरस्टारला आपण करूया तो टॉस. ओम साई 11, श्री साई 11 आणि रायझिंग स्टार असा होतोय टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण तुषार जांभळे सरांना विनंती करूया. थँक्यू सो मच. आपण जाऊया श्री साई 11 या टीमकडे. खरं तर कुमार शेलार आहेत पाटेकरचे. काल एक मॅच खेळलेला आहे, ती मॅच तुम्ही गमावलेली आहे. आज काय टीममध्ये चेंजेस? 2 प्लेयर चेंज केलेत, पण ही आम्हाला मॅच जिंकणं कंपल्सरीच आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकतात? कारण या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 50, 55, 60 धावा ह्या चांगल्या आहेत. जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टॉस आपण पाहिलेला आहे. एका बाजूला श्री साई 11 तर त्यांच्या रायझिंग स्टार असा सामना होणार. त्या मॅचचा आपण टॉस पाहिलेला आहे. थँक्यू सो. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला तुषार जांभळे सरांना तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकलं. पहिल्या सामन्यामध्ये काय झालं? सूरज माने 15 बॉल 28, एका बाजूला शशिकांत शिंदे 3 बॉल 2. नरेंद्र गुजर खास काही करू शकले नव्हते, एका धावेवरती माघारी परतले. परंतु अक्षय कारंडे यांचे कौतुक करावं लागेल. 20 धावा त्यांनी बनवल्या. एक्स्ट्रा 2 होत्या, लेग बाय 1 होती, नो बॉल 1 होता, एक्स्ट्रा 1 होती. अशा 5 षटकांमध्ये 53 बनवल्या, 3 गडी बाद. आता 54 धावांचं लक्ष आहे दुसऱ्या डावामध्ये. एका बाजूला बॉलिंग करताना बॉलिंग समरी तुम्ही पाहू शकता. अमर बामरस 2 षटक 2 गडी बाद 9 धावा. नवनाथ 1 षटक 23 धावा. रवी लोटेकर 1 षटक 13 धावा आणि युनिस काजी 1 षटक 7 धावा. ही संपूर्ण बॉलिंग समरी आहे. विकेट फॉल जर तुम्ही पाहिल्या ना, विकेट कधी गेल्या, 1 वरती स्कोर 2 असताना 1 विकेट गेली आणि धावसंख्या 4 असताना दुसरी गेली आणि 53 वरती तिसरी गेली. म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी फार मोठं अंतर राहिलं आणि कुठेतरी याच मधल्या षटकांमध्ये कमबॅक करता आलं नव्हतं. आणि ह्या षटकांमध्ये टीमने धावगती वाढवली होती पाटील इंडियनने आणि चांगली धावसंख्या उभारली. 54 धावा 30 बॉल आहेत. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. विकी कदम जे सोनवडीचे आहेत पहिला बॉल टाकतील. 17 क्रमांक 2चा विकी कदम सोनवडी गावचे खेळाडू आहेत. तर बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अमर बामरस जे वडगावचे आहेत पहिला बॉल फेस करतील. तर नॉन स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला संकेत आरगडे जे आरगरवाडीचे आहेत. असं रंगणार हे बॅटल. पहिला बॉल गोलंदाज तयार. विकी कदम यांचा पहिलाच बॉल समोर खेळलाय. थोडासा ओरपिच टाकला होता. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मन बनवलं होतं की जागा द्यायची नाही आणि हा बॉल खोलात टाकायचा, म्हणजे मुंद्यामध्ये टाकायचा, जेणेकरून फलंदाजांना कसरत करावी लागेल. आणि पहिलाच बॉल यॉर्करचा वार, 1 सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. संकेत आरगडे तयार, ज्यांनी अनेक पर्व UPLची गाजवलेली आहेत, परंतु या वर्षी पर्व क्रमांक 5 मध्ये कशा प्रकारचा खेळ त्यांचा बहरेल. निश्चित प्रॅक्टिस पासून ते थोडेसे लांब आहेत कामानिमित्त, परंतु क्रिकेट म्हटलं ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु जे कौशल्य तुमच्यासोबत आहे ना क्रिकेटचं एक कायमस्वरूपी तुमच्यासोबतच असतं. त्यामुळे आता त्या कौशल्याला साजेशी खेळी संकेत आरगडे यांना करावी लागेल. एका बाजूला विकी कदमचा दमदार मारा आहे. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, संयम ठेवलाय संकेत आरगडे यांनी आपल्या बॅटवरती. 1 सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलाय, कारण दोन्ही फलंदाज देखील जाणतात की पाटील इंडियनने जी सुरुवात केली होती ना ती अतिशय संयमाने केली होती आणि त्यानंतर येणाऱ्या 3 षटकांमध्ये आक्रमण केलं होतं.
यावेळेला आणखीन एकदा संयम दिलेला आहे, संयम ठेवलेला आहे बॅटवरती. फक्त एकच धाव बॉल येण्याची वाट पाहिली. अमर बांबरस यांनी हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 धाव मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. विकी कदम दमदार मारा आहे. 3 बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना कोणतीही मुभा दिली नाहीये मोठे फटके खेळणे. चला घाई करा. एका षटकात तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. जर आपण उल्लंघन केलं तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये खेळाडू आत घ्यावा लागेल. त्यासाठी आपण अधिकचा वेळ घेऊ नका. रिंगणाचं पहिलं षटक आहे, अर्थात पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहताय, अनुभवताय. संरक्षण डावकऱ्या हाताचे फलंदाज संकेत आरगडे आहेत, त्यामुळे आता डाव्या बाजूला प्रोटेक्शन वाढवलंय. यावेळेला टॅप केलाय. एकच सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि पुन्हा स्ट्राईक रोटेट केलेला आहे. पहा डावकुरे हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये का पाठवले जातात याचा आढावा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून घेत आलेलो आहोत की कुठेतरी गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण करण्यासाठी अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. म्हणजे यासाठीच की काही या रणनीती असतात ना की डावकुरे हाताच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये का पाठवलं जातं प्रारंभिक जोडीमध्ये, तर या काही गोष्टी आहेत. म्हणजे दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी गोलंदाजाचं निष्ठावं आणि फलंदाजाला त्याचा फायदा व्हावा. म्हणजे याच काही गोष्टी असतात ज्या आपण प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चा करत असतो. षटक क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. अमर बांबरस 3 बॉल 3, संकेत आरगडे 2 बॉल 2, विकी कदम यांचा हा शेवटचा बॉल. एकही नो नाहीये, एकही वाईड नाहीये पहिल्या षटकामध्ये. त्यासाठी कौतुक करावं लागेल. दिशेवरचं नियंत्रण योग्य, टप्प्यावरचा ताबा चांगला, असं विश्लेषण आपण विकी कदम यांच्या या गोलंदाजीचं करूया. पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अंपायर कॉल नो. म्हणजे ज्याची आपण चर्चा करत होतो ना की आतापर्यंत एकही नो आला नाही, एकही वाईड आला नाही, तर आता नो आलेला आहे. नो बॉल कसा आलाय तर निश्चित नॉन स्ट्रायकर एंडच्या यष्ट्याच्या बेल्स खाली पडलेल्या आहेत. म्हणजे गोलंदाजी करताना तुमच्या अंगाचा कोणताही भाग हा स्टंपला लागता कामा नये. आणि जर असं झालं तुमचा हात किंवा पाय लागला ना तर पंच अशा बॉलला नो बॉल घोषित करतात आणि त्याचा प्रत्यय आलाय. आता फ्री हिटचा बॉल आहे. दोन्ही खेळाडू मधोमध आले, चर्चा केली आहे, किंबहुना काय रणनीती आखली आहे ते आपण पाहूया. या बॉलच्या पाठीमागे विकी कदम यांना टाकायचा आहे फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. एक लेन बॉल होता, उजव्या स्ट्रीच्या बाहेर रनआउट साठी जाऊ शकले असते आणि डेंजरस एंडला अमर बांबरस धावत आले होते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटका अखेरीस धावा आहे धावफलकावरती तब्बल 7 धावा बिनगडी बाद. 54 धावांचा पाठलाग करताना टीम 11 सुपरस्टार. ऐकू एक छोटस आणि मधुर संगीत. यू गए और यू आए. आता येणारे 24 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 47. एका बाजूला 11 सुपरस्टार या टीमने बनवलेले आहेत 7 धावा बिनगडी बाद. म्हणजे करंट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर 7 चा आहे. आणि एका बाजूला तुम्ही हा सामना पाहताय पाटील इंडियन्स विपक्ष 11 सुपरस्टार असा रंगलेला हा सामना. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. आता येणारे 24 बॉल बनवायचे 47 धावा. अमर बांबरस तयार बॅटिंगमध्ये 4 बॉल 4 चा खेळ ज्यांनी केलाय. एका बाजूला संकेत आरगडे 3 बॉल 2 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय. आता स्ट्रायकर एंडला आहेत संकेत आरगडे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आलाय तो डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 साठी कोण आलेत तर सूरज माने आलेले आहेत आणि वडगाव एंड कडून आता ते बॉल हाताळत आहेत लुमनेकोल एंडच्या दिशेने. आणि पहिलाच बॉल त्यांनी डॉट टाकलाय. समोर संकेत आरगडे. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला संरक्षण नाहीये.
बॉल ओलांडतोय सीमारेषा. संकेत आरगडे यांच्या बॅट मधून पहिला धमाकेदार चौकार टीम 11 सुपरस्टार साठी. बॉल क्रमांक 2 आपण पाहिलं की 4 धाब्यांसाठी गेला. आता तिसरा बॉल टप्प्यामध्ये होता त्याचा कार्यक्रम करून टाकलाय संकेत आरगडे. सेट ऑन अ फायर. आक्रमण हल्ला 6 धावा षटकार. या डीजे संकेत आरगडे यांच्या टप्प्यामध्ये हा बॉल टाकला आणि संकेत आरगडे यांनी टप्प्यामध्ये आल्यानंतर या बॉलचा कार्यक्रम करून टाकला. सरळ 6 धावांसाठी सूरज माने. पहिला बॉल अतिशय चांगला होता परंतु 2 बॉल महागडे. आता एंड बदललाय. आता राऊंड द विकेट जातील आणि विथ द अँगल बॉल टाकतील संकेत आरगडे. 6 बॉल 12. यावेळेला पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत आता 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल इथून पुढे सूरज माने यांनी, कारण 2 बॉल महागडे राहिले होते. त्यानंतरचा बॉल अतिशय चांगला टाकलाय. 4 बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे आपण 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया. आता अमर बामरे सय्यार ज्यांनी 4 बॉल मध्ये 4 धावांचा खेळ उभा केलाय. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. या बॉलच्या पाठीमागचं जे मिश्रण होतं जर तुम्ही पाहिला असेल ना तर कमी गतीचा बॉल थोडासा पुढे सोडला, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, आला तो डॉट बॉल. म्हणजे ही काय गोलंदाजी आहे ना ती आता असरदार आहे आणि आता मात्र वेगावरती भर दिला नाहीये तर टप्प्यावरती भर दिलाय. आणि ज्या वेळेस खेळाडू वेगावरती स्वार होतात ना तेवढं फलंदाजांना खेळणं सोपं होतं. आणि इथे आता सांगितलं की तुम्ही ताकद लावा, आम्ही तुम्हाला ताकदीने बॉल टाकणार नाही तर आम्ही अगदी हळवार पद्धतीने बॉल टाकू. यावेळेला कट केलाय, गॅप शोधलाय परंतु आउटफील्ड स्लो. 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. हे तिन्ही खेळाडू जे खेळपट्टीवरती आहेत ना यांनी अनेक पर्व UPL ची गाजवलेली आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा 2 षटका अखेरीस 54 धावांचा पाठलाग करत असताना आता येणारे 18 बॉल बनवायचे आहेत 34 धावा. ऐकू एक छोटंसं आणि मधुर संगीत. यू गए और यू आए. पाच जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत ना त्यांची आपण अनाउन्समेंट करूया. आणि स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिल्यानंतर आम्हाला विशेष सहकार्य श्री प्रकाश शेठ शेलार पाठेकर, अध्यक्ष समर्थ सातारा प्रतिष्ठान आणि मॅनेजिंग डायरेक्टर शेलार स्टील यांच्या वतीने आम्हाला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. तर निश्चित जसे मात्र स्क्रीनवरती स्पॉन्सर येतील त्यांची आपण अनाउन्समेंट करूया. आताच आपण एका स्पॉन्सरची अनाउन्समेंट केली. हे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची आपण अनाउन्समेंट करणार आहोत. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा 2 षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद. संकेत आरगडे 7 बॉल 13 आणि अमर बामरे 6 बॉल 6. आता षटक क्रमांक 3 साठी आलेले आहेत. हे षटक हाताळण्यासाठी विक्की कदम जे सोनवडीचे आहेत. पहिलं षटक दमदार हाताळलं होतं. अवघ्या 7 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय. समोर आहे संकेत आरगडे, आरगरवाडी. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळायला गेले परंतु वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही. मनसुबे वेगळे होते, टान्स बदलायचा होता आणि त्यानंतर हा फटका कुठेतरी पॉइंट आणि शॉट थर्डमॅनच्या वरतून खेळायचा होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. मनसुबे ओळखले विकी कदम सोनवडी यांनी आणि हा बॉल टाकला तो डॉट. धावसंख्या आहे 20. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला तर 9.23 चा आहे. या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय.
पाटील इंडियन्स विपक्ष 11 सुपरस्टार बॉल क्रमांक 2. चला विकी कदम, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. यावेळेला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत, आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्याने जाऊन पोहोचले. एक धाव मिळेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पार्टनरशिप जर तुम्ही पाहिली तर 15 बॉल 21 ची आहे. अमर बामरस 6 बॉल 6, संकेत आरगडे 9 बॉल 14 असं विश्लेषण आपण करूया. एका बाजूला विकी कदम यांनी आतापर्यंत 8 बॉल टाकलेत आणि अवघ्या 8च धावा खर्च केलेले आहेत. 8 बॉल कसे तर पाठीमागच्या षटकातले 6 बॉल आणि या षटकातले 2 बॉल असे संपूर्ण या डावामध्ये 8 बॉल हाताळलेले आहेत आणि 8च धावा खर्च केलेले आहेत. परंतु एकही गडी ते बाद करू शकले नाहीयेत. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये पाटील इंडियन हा संघ आहे. बॉल क्रमांक 3 समोर आहेत अमर बामरस वडगाव. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, सी कॉर्नरला कलात्मक स्ट्रोक, सरळ चाललाय 6 धावेंसाठी. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. अमर बामरस सेट ऑन अ फायर, षटकार. आता दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. आता पाटील इंडियन या टीमला विकेटचा शोध करावाच लागेल आणि विकेट फार महत्वाचे आहेत या दोन. यावेळेला भिरकावून दिलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे सबसे हटके 100%. बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अमर बामरस वडगाव आहे त्यांचं गाव. आलाय तो षटकार. ज्या विकी कदम यांनी पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं होतं ना, अशाच गोलंदाजावरती आता आक्रमण केलंय. विकी कदम यांच्याकडे क्षमता आहे, धार चांगली आहे गोलंदाजीमध्ये, परंतु ज्यासाठी ओळखले जातात ना तेच बॉल टाकावे लागतील. हा बॉल योग्य आहे, चांगल्या टप्प्यावरती टाकलाय, आलाय तो डॉट बॉल. विकी कदम ज्याच्यामध्ये तरबेज आहेत ना तेच बॉल विकी कदम यांना टाकावे लागतील. अनेक टुर्नामेंट जर तुम्ही पाहिलं ना तर विकी कदम यांनी चांगला खेळ केला आहे, परंतु आताही चांगला खेळ करायचा आहे, कारण अद्यापही संघाला विकेट मिळाली नाही आणि ती विकेट विकी कदम मिळवून देतील का. आणि विकी कदम यांच्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 33 वरती 0. आपटलेला बॉल. आता या गोष्टी करणं फार महत्वाचे, परंतु हा वाईट बॉल आलाय, शरीरापासून दूर ठेवला आणि कुठेतरी प्रयत्न हाच होता की फलंदाजांना कसरत करायला लावायची आहे आणि कुठेतरी बॅटची कडा वगैरे लागली आणि बॉल जर हवेत उभा राहिला तर एखादी संधी मिळू शकते, यासाठी की काही विकी कदम गेले होते, परंतु पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. एका बाजूला अमर बामरस 9 बॉल 18, संकेत आरगडे 9 बॉल 14 असं विश्लेषण आपण करूया. विकी कदम 11 बॉल 21 धावा खर्च. थोडासा ओव्हरपिच टाकलाय, पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, बॉल थांबवलाय. आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे त्या शिल्लक आहेत 19. 12 बॉल 19 ची गरज. आपण ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत. थँक्यू. तर निश्चित तुम्ही काल जो उद्घाटन समारंभ पाहिला ना त्याचं विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता की ज्या प्रकारे खेळाडूंनी सर्कलला राऊंड केलं होतं आणि एकामेकाच्या हातामध्ये हात दिला होता आणि एक साखळी तयार केली होती आणि ही साखळी सांगते की आपण जीवाभावाचे मित्र आहोत. बंधू भाव जपणारी प्रीमियर लीग, विहंगम दृश्य, लेझिम पथक, मान्यवर, या सर्व काही गोष्टी आणि खऱ्या अर्थानं ही क्रीडा नगरी आकाशातून कशी दिसते ना याचा दाखवण्याचा एक प्रयत्न तुम्हाला WTC या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संपूर्ण जे मान्यवर 4 व्हीलर आले, जे खेळाडू दुचाकीने आले, हा प्रगल्भ असा व्यासपीठ, ही डीजेची सिस्टीम आहे, या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात प्रखरतेने. एका बाजूला जर तुम्ही पाहिले ना तर उरमोडी नदीचं अथांग पात्र आहे, एका बाजूला तर तुम्ही पाहिलं तर कासचं पठार आहे, एका बाजूला तुम्ही पाहिलं तर सज्जनगड आहे, समर्थ पठार आहे, एका बाजूला उरमोडीचं धरण आहे, परळीचा विभाग आहे. असं विश्लेषण आपण संपूर्ण या परिसराचं करूया.
उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, काही गावं डोंगर माथ्यावरती तर काही डोंगराच्या मध्यभागी, काही नदीच्या तीरावरती, असं विश्लेषण आपण या संपूर्ण परिसराचं करूया. आता येणारे 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 19 ओव्हर नंबर आता 4 साठी आलेले आहेत. शशिकांत शिंदे शिंदेवाडी बॅटिंगमध्ये चमक दाखवू शकले नव्हते, क्षमता आहे. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक 2 त्यांच्या मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी पहिल्याच बॉलवरती गेले आक्रमण, चौकार. शशिकांत शिंदे, आपण अनेक वेळा शिंदेवाडीचा एक गाव 11 मध्ये बोलबाला पाहिलेला आहे, परंतु आता शशिकांत शिंदेना चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण संघाला गरज आहे विकेटची आणि ती विकेट अद्यापही मिळाली नाहीये. 39 वरती 0. आता इथून पुढे येणारे बॉल आहेत 11 आणि बनवायचे आहेत 15 धावा. शशिकांत शिंदे तयार. यावेळेला हाई बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि हा झेल निसटलाय. झेल निसटलाय की सामना निसटलाय, कारण माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. मध्ये एखादं छोटंसं छिद्र जर एखाद्या मोठ्या जहाजाला असेल ना, तर मोठं जहाज देखील समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. म्हणजे एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. त्यामुळे या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे पाटील इंडियन्सला, कारण विकेट मिळत नव्हती. शशिकांत शिंदे आणि संघाला ती संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि अमर बामरस सारख्या फलंदाजाला इकडे जीवनदान मिळालंय, ज्यांनी 11 बॉल 23 धावांचा खेळ उभा केलाय. पण लढावं तर लागेलच, परंतु या काही गोष्टी आहेत ना, त्या फार महत्वाच्या आहेत. एकात 2 विकेट जर गुच्छामध्ये मिळाल्या ना, तर टीम पाटील इंडियन हा संघ कमबॅक करू शकतो आणि ती क्षमता आहे शशिकांत शिंदे यांच्याकडे. बॅटिंगमध्ये चमक दाखवू शकले नव्हते, परंतु गोलंदाजीमध्ये नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. एका बाजूला संकेत आरगडे यांचाही खेळ बहरलाय. 10 बॉल 15. चला आपण सामना सुरू करा ही विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका. 40 10 बॉल 14 ची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला पायांवरती बॉल आहे, पंचांकडे अपील केली आहे, परंतु एकच सिंगल धाव मिळेल. थोडेसे शफल झाले होते बॅटिंग करत असताना, परंतु पंचांनी हेरलं आणि इथे पंचांनी दात फेटाळलेली आहे. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आतापर्यंत एक्स्ट्रा 3 आहेत, बाईज 1 आहेत, लेग बाय 1 आहे, वाईड 1 आहे, नो बॉल 1 आहे. हे संपूर्ण सत्र क्रमांक 2 मध्ये पाटील इंडियन या टीमची गोलंदाजी आहे. आता 41 धावा आहेत धावफलकावरती. अमर बामरस तयार, ज्यांना जीवनदान मिळालंय. फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला बॉल चाललाय, हवांच्या लाटेंवरती स्वार होत सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. फुल टॉस बॉलचा खरपूस समाचार. षटकार अमर बामरस सारख्या फलंदाजाला फुलटॉस बॉल देणं म्हणजे आ बैल मुझे मार. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना प्रयत्न काहीतरी वेगळा करावा लागेल. हा प्रयत्न चांगला आहे, परंतु बॉलने गॅप शोधलाय, बॉल चाललाय डीप कव्हरला, आउटफील्ड स्लो आहे. शशिकांत शिंदे यांचा प्रयत्न काय होता की पाठीमागच्या बॉलवरती की मला यॉर्कर पदईचा बॉल टाकायचा आहे आणि तो बॉल फुलटॉस म्हणून अमर बामरस यांनी पाठवला 6 धावांसाठी. आता 49 धावा आहेत. आता इथून पुढे समीकरण शिल्लक आहे 7 बॉल 5 धावा. एक वेळ अशी होती की बॉल कमी धावा जास्त, आता एक वेळ अशी आली आहे की बॉल जास्त आणि धावा कमी. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 7 बॉल 5 ची गरज. शशिकांत शिंदे यांनी संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु अमर बामरस यांचा झेल निसटला आणि त्यानंतर अमर बामरस यांनी केलं आक्रमण. यावेळेला हाई बॉल चांगला. आता फिंगर रोल केले होते बॉलवरतून, म्हणजे अगदी हळवार पद्धतीने बोट फिरवली होती बॉलवरतून.
यासाठी ओळखले जातात शशिकांत शिंदे यांचं षटक संपलंय. 50 धावा, आता 6 बॉल बनवायच्या आहेत 4 धावा. पुढच्या दोन्ही संघांना विनंती करूया की आपला संघ आपण तयार ठेवा, तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 6 बॉल 4 टेन्शनवाली मात्रा. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. चला आता घाई करा. आयोजन समितीकडून सूचना येते की आपण अधिक वेळ घेत आहे. दोन्ही संघांना ही विनंती आहे की आपण आतापर्यंत कोणालाही पेनल्टी दिली नाही. जर आपण वेळ घेणार तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद तुम्ही घ्या. त्यासाठी आपण घाई करा. आणि निश्चित ज्यावेळेस आम्ही सांगतो ना की मॅचची ज्यावेळेस कुशल मुवमेंट आहे त्यावेळेस आपण वेळ घेतली तरी चालेल, परंतु रेग्युलर ओव्हर्समध्ये आपण वेळ घेऊ नका, कारण या अगोदर आपण अधिकचा वेळ घेतलेला आहे. आता इथून पुढे 6 बॉल बनवायचे आहेत 4 धावा. हे विहंगम दृश्य आहे या क्रीडा नगरीचं, जे आपण पाहिलं की काल उद्घाटन समारंभ खेळाडूंनी कमालीची शिस्त बाळगली. चांगल्या लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये खेळाडू गेले, एकामेकांच्या हातामध्ये हात दिला. मान्यवरांचं रुबाबदार आगमन आपण मैदानाच्या आतमध्ये केलं. त्यानंतर मान्यवरांच्या शुभाश्री या खेळपट्टीचं आपण उद्घाटन केलेलं आहे, ज्या खेळपट्टीवरती आपण 3 दिवस खेळणार आहोत. ज्या खेळपट्टीवरती विजयाचे झेंडे आपण रवणार आहोत ना, ती उरमोडी प्रीमियर लीगची खेळपट्टी आहे. आता कृष्णा जाधव जे कुरुंचे आहेत, क्षमता आहे परंतु अंतिम षटक नावाप्रमाणे टाकावं लागेल. 6 बॉलमध्ये 4 धावांचा बचाव करायचा आहे. आणि पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक अडवतायत बॉल. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा रनआउट साठी नॉन स्ट्रायकर एंडला गेलेत. म्हणजे टार्गेट केलं संकेत आरगडे यांना, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 2. चला पुढील 2 संघांना मी विनंती करतो की आपला संघ आपण तयार करायला घ्या. तुम्हाला लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, ही विनंती आहे. आणि त्यासाठी आपण विनंती करूया की आपण तयार राहा. टीम श्री साई 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये पुढचा सामना होतोय, आपण तयार राहा. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता फक्त एका धावेची गरज आहे. आणि पुन्हा एकदा आपण विनंती करूया, श्री साई 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये पुढचा सामना होतोय, आपण संघ तयार करा. तुम्हाला एका लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये अगदी. आणि इथे पहा, हा सामना संपलेला आहे आणि हा सामना इथे जिंकलाय टीम 11 सुपरस्टार या टीमने. त्यांचं अभिनंदन. आणि टीम पाटील इंडियन्स या टीमला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण लीग म्हटलं की तुमचा एका सामन्यामध्ये प्रवास संपत नाही, त्यामुळे लीगमध्ये तुम्हाला सर्वाधिक सामने जिंकावे लागतात. त्यासाठी आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे, आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी 34 धावा कुटल्या आणि गोलंदाजी करताना 9 धावा देत 2 गडी टिपलेले आहेत. अमर बामरस प्लेयर ऑफ द मॅच. 34 धावा 2 गडी बाद.